नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी 11वा पाठ मेनूचा जलप्रवास स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. मेनू मासोळी कुठे राहायची? उत्तर आहे मेनू मासोळी नदीमध्ये माशांच्या समूहात राहायची. मेनूला समुद्र का बघायचा होता? उत्तर आहे नदीपेक्षा समुद्र हा खूप मोठा व खोल असल्यामुळे कुतूहलाने मेनूला समुद्र बघायचा होता. नदीचे पाणी गढूळ का झाले? उत्तर आहे मुसळधार पावसात जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले. खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? उत्तर आहे खडकावर फुललेल्या फुलांचे रंग लाल, गुलाबी आणि अंजेरी होते. समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? उत्तर आहे इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही म्हणून समुद्राच्या खोलवर अंधार असतो. प्रश्न क्रमांक 2. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? उत्तर आहे नदीत खूप खूप निळे निळे थंडगार व स्वच्छ पाणी होते. नदीचे पाणी इतके स्वच्छ होते की वरून तळाची वाळू दिसायची. गोल गोल दगड व पोहणारे छोटे मासेही दिसायचे. मेनूची व आईची चुकामुक का झाली? उत्तर आहे मुसळधार पावसात नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला दिसत नव्हते. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळामुळे मेनूची व आईची चुकामुक झाली. घोड मासा पाहून मेनूला का हसू आले? उत्तर घोड माशाचे तोंड घोड्यासारखे होते. त्याच्या पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. असा विचित्र मासा बघून मेनूला हसू आले. प्रश्न क्रमांक 3. कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा. समुद्र समुद्र म्हणतात तो आला की? उत्तर आहे असे मेनू मासोळी स्वतःशीच म्हणाली जेव्हा पाण्याबरोबर गिरक्या घेत ती समुद्रात पोहोचली. त्याचं नाव घोड मासा समुद्र घोडा. उत्तर असे कासवदादा मेनूला म्हणाले जेव्हा तिला घोड मासा पाहून हसू आले. घाबरू नकोस हा तर खेकडा. उत्तर आहे असे कासवदादा मेनूला म्हणाले जेव्हा खेकड्याला पाहून मेनू घाबरली होती. कासवदादा चला ना माझ्या बरोबर. उत्तर आहे असे मेनू कासवदादांना म्हणाली जेव्हा त्यांनी मेनूला नदीत आणून सोडले. प्रश्न क्रमांक 4. शिंपल्यामध्ये मोती कसा निर्माण होतो? क्रमाने क्रिया लिहा. उत्तर आहे 1. शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण जातो. 2. हा कण शिंपल्यामधील असलेल्या किड्याला टोचू लागतो. 3. किडा आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. 4. तरी बोचणं संपत नाही म्हणून किडा तसाच गुंडाळत राहतो. 5. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. प्रश्न क्रमांक 5. 4-5 ओळीत वर्णन करा. घोडमासा. उत्तर घोडमासा दिसायला विचित्र असतो. त्याचा तोंड घोड्यासारखा असतो. त्याच्या पोटात पिशवी असते. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात. त्याला समुद्र घोडा असेही म्हणतात. खेकडा. उत्तर आहे खेकड्याचे डोळे बटबटीत असतात. खेकड्याला 6 किंवा 8 पाय असतात. त्याच्या पाठीला कठीण कवच असते. त्याच्या तोंडाजवळ 2 नांग्या असतात. नांग्यांमुळे त्याचा संरक्षणही होतो व त्याला भक्ष्यही पकडता येतो. प्रश्न क्रमांक 6. इवलीशी यासारखे आणखी शब्द लिहा. उत्तर आहे 1. लहानशी. 2. थोडीशी. 3. छोटीशी. 4. एवढीशी. प्रश्न क्रमांक 7. समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. उत्तर इवली लहान, मोठे प्रचंड, दूर लांब, गरम उष्ण. विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. उत्तर आहे टणक,
मऊ, मागे, पुढे, अंधार, प्रकाश, लहान, मोठे. प्रश्न क्रमांक 8. योग्य जोड्या लावा. नाम, विशेषण. अ. मेनू. जोडी आहे इवलीश्री. आ. पाणी. जोडी आहे खारट. ई. डोळे. विशेषण आहे बटबटीत. ई. पाऊस. विशेषण आहे मुसळधार. प्रश्न क्रमांक 9. खालील शब्द वाचा, समजून घ्या. गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग. प्रश्न क्रमांक 10. तुम्ही मिनो मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा. प्रश्न क्रमांक 11. शंख शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा. खालील वाक्ये वाचा. अ. विसूने ताजमहाल पाहिला. आ. मंदाने सुरेशला सांगितले, पायल तुझ्याकडे उद्या येणार आहे. एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना वजा असे एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. खालील वाक्यातील काळ ओळखा. अ. सूर्य पूर्वेला उगवतो. उत्तर आहे वर्तमान काळ. आ. मला लाडू आवडला. उत्तर आहे भूतकाळ. ई. आईचा स्वयंपाक झाला होता. उत्तर आहे भूतकाळ. ई. मी गावाला जाईन. उत्तर आहे भविष्यकाळ. उ. तू का रडतेस. उत्तर आहे वर्तमान काळ. उ. मी पोहायला शिकणार आहे. उत्तर आहे भविष्यकाळ. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.